घ्यायचे. गणेगाव संघ आपली सलामीची जोडी रवाना करायची, तसेच आंतरट संघ आपण क्षेत्ररक्षक त्वरित सजवून घ्यायचंय. आकाशजी गोडके साहेबांच्या हस्ते दिनेशजी सावंत साहेबांचा सत्कार केला जाईल. यस, जाऊया मैदानावरती. 3 षटकांचा सामना असेल. सेकंड राऊंड मध्ये पहिली मॅच आपला समवेत घडवली जाते. अंतराळ विपक्ष गणेगाव सलामीची जोडी रवाना होते. विक्रम आणि नितेश. तसेच गोलंदाजी मार्कवरती सज्ज होणार अंतराळ संघाकडून गोलंदाज विघ्नेश. 3 षटकांचा सामना असेल. दोन्ही संघांनी नोंद घ्यायची. कंपल्सरी चेसिंग स्पर्धेचा नियम. सेकंड राऊंड मध्ये पहिली मॅच स्वर्गीय रोहिदास तिखांडे यांच्या स्मरणार्थ खेळले गेले गणेगाव संघ. तसेच अंतट संघाने नाणेफेकीचा कौल जिंकला. प्रथमतः निवडलं क्षेत्ररक्षण. फलंदाजीसाठी आमंत्रित केले ते गणेगाव संघाला. क्षेत्ररक्षण सजवलं गेले. सलामीची जोडी विक्रम आणि नितेश. त्वरित सामना सुरू करायचा आपल्याला विनंती असेल. 3 षटकांचा सामना असेल. विघ्नेश गोलंदाज पहिलं मॅनंडरी पॉपलेचं षटक हाताळण्यासाठी येतोय. सामन्याला होते इथे सुरुवात. पहिला गोलंदाज आला विघ्नेश. स्ट्रायक वरती फलंदाज विक्रम. पहिला बॉल गोलंदाज तयार. फुलर लेनचा बॉल आणि सुंदर क्षेत्ररक्षण. अकलेचा सुंदर इथं वापर केला होता, पण तितक्याच सुंदर तितक्याच ताकदीचं क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं अंतराळ संघाकडून. एक धाव खर्च केले पहिल्या धाव चेंडूवरती. संघाचं
खातं ओपन झालंय. 3 षटकांचा सामना असेल. चालू असलेला सामना 15 मिनिटांचा टायमिंग असेल. 15 मिनिट मध्ये पहिली इनिंग संपली पाहिजे आणि टायमिंग सुरू झालंय याची विनंती आहे. फुलालेचा बॉल, चेंडू आलाय सीमारेषा पार, वन बाउन्स मिड विकेटच्या दिशेने चौकार नितेशच्या बॅट मधून. संघाची धावसंख्या जाऊन पोहोचतीये 5 या आकड्यावरती. पहिल्या चेंडूवरती सिंगल धाव घेतली होती, त्याच्यानंतर सुंदर बॅटिंग पाहायला मिळते. नितेशच्या मार्फत चौकार आलाय. 5 धावा स्कोर कार्ड वरती लागल्या गेल्या. 3 षटकांचा सामना असेल. पहिलं मॅलेंडरी पॉवर प्लेचं षटक हाताळतोय गोलंदाज विघ्नेश. तिसरा बॉल गोलंदाज पुन्हा एकदा तयार. दांडीगुल प्रतिउत्तर दिला जातोय. पहिल्या चेंडूवरती चौकार आला होता, त्याच्यानंतर दांडीगुल. नितेशच्या पारीचा अंत पहिलीच्या डिस्ट्रॉय केलं जातं आणि पहिला गजरा बसला जातोय गणेगाव संघाला. 3 चेंडू समाप्तीवरती आल्यात. संघाची धावसंख्या जाऊन पोहोचली आहे ती 5 या आकड्यावरती. 1 विकेट प्राप्त केली आहे. नवीन फलंदाज रवाना होतोय, फलंदाज विराज. 3 चेंडूंचा खेळ समाप्तीवरती आलाय. संघाची धावसंख्या जाऊन पोहोचली आहे ती पुन्हा एकदा सुंदर क्षेत्ररक्षण पाहायला मिळतंय. सुंदर गोलंदाजी पाहायला मिळते. 4 चेंडू समाप्तीवरती आले. संघाची धावसंख्या जाऊन पोहोचली आहे ती 5 या आकड्यावरती. पहिल्या 2 चेंडूवरती 5 धावा उरल्या, त्यानंतर दुसऱ्या 2 चेंडूवरती पहिल्या चेंडूवरती विकेट आणि याच्यानंतर डॉट बॉल. 4 चेंडू समाप्तीवरती सुंदर गोलंदाजी पाहायला मिळते विघ्नेशच्या मार्फत. स्ट्रायकिंगवरती फलंदाज विराज. नौका फलंदाज वन डाऊनच्या विकेटवरती रवाना झालेला हा फलंदाज. पुन्हा एकदा फटका सजवण्याचा प्रयत्न. सुंदर क्षेत्ररक्षण पाहायला मिळेल का शेवटच्या क्षणाला. चेंडू अडवला जातो आणि इथे खराब क्षेत्ररक्षण पाहायला मिळत आहे. संघाची धावसंख्या जाऊन पोहोचते 4 धावांच्या मदतीने 9 या आकड्यावरती. विराजच्या बॅट मधून चौकार आली आहे. चौकारच्या मदतीने 4 धावा ऍड केल्या जातील स्कोर कार्ड मध्ये. 9 धावसंख्या धावफलकावरती लागल्यात. शेवटचा बॉल असेल पहिल्या षटकातील. विघ्नेशच्या मार्फत पहिल्या 4 चेंडूवरती सुंदर गोलंदाजी पाहायला मिळाली होती, त्याच्यानंतर थोडा सुंदर गोलंदाजी शरीराचा वेध घेत असताना गोलंदाज विघ्नेशच्या गोलंदाजीचा झाला अंत. पहिल्या षटकाची झाली समाप्ती. पहिल्या षटकाच्या अंती धावसंख्या जाऊन पोहोचली आहे ती 9. पंधरा मिनिटांचा टायमिंग दिलाय. 15 मिनिटांच्या आत जर पहिली इनिंग संपली नाही तर शेवटच्या षटकाला 1 प्लेअर आतमध्ये घेतला जाईल, याची नोंद घ्यायची. 10 मिनिटाच्या आतमध्ये 2 षटक संपवायचे. पहिल्या षटक संपलंय, 2 षटक उर्वरित आहेत. दुसऱ्या षटकासाठी गोलंदाज तयार होतोय जय. स्ट्रायकिंगवरती फलंदाज असेल विक्रम. पुन्हा एकदा तयार. अंपायर आमच्याकडे बोलतायत, सांगतात हा चेंडू असेल स्वेअर. स्वेअरच्या माध्यमातून एक अतिरिक्त बोनस धाव ऍड केली जाईल स्कोर कार्ड मध्ये. संघाची धावसंख्या जाऊन पोहोचतीये 10 या आकड्यावरती. पहिल्या षटकाचा विचार करायला गेला तर एक महत्वपूर्ण विकेट आणि 9 धावा खर्च केल्या होत्या गोलंदाज विघ्नेश या गोलंदाजाने.
सुंदर गोलंदाजी, अचूक टप्प्याचा मारा करतो. यॉर्कर लाईनचा वापर केला होता यावेळेस आणि यावेळेस चेंडू आलाय निर्धाव. पहिला चेंडू समाप्तीवरती आलाय. संघाची धावसंख्या स्थिर असेल 10 या आकड्यावरती. 3 षटकांचा सामना. दुसरा चेंडू गोलंदाज पुन्हा एकदा तयार. पुन्हा एकदा तीच लाईन तीच लेंथ. पुन्हा एकदा अंपायर आमच्याकडे वळताय. चेंडू असेल वाईडच्या स्वरूपात. अजून एक अतिरिक्त धाव ऍड केले जाईल स्कोर कार्ड मध्ये. 11 धावा. पुन्हा एकदा फटका लगावला जातोय 38 सर्कल मध्ये. चेंडू एक धाव कंप्लीट. दुसऱ्या धावेचा प्रयत्न केला. धावबाची संधी निर्माण पण 2 धावा सुखरूपरित्या कंप्लीट. 2 धाव्यांच्या मध्ये धाव पळक पडे सरकेल जाऊन पोहोचेल 13 या आकड्यावरती. 2 चेंडू समाप्तीवरती. सुंदर एक ताप फटका आणि सुंदर झेल. 38 सर्कल मध्ये सुंदर झेल घेतला जातोय. फलंदाज बाद. विक्रमच्या पारीचा अंदाज दुसरा हैदराबादला जातोय गणेगाव संघाला. 3 चेंडू समाप्तीवरती. संघाची धावसंख्या जाऊन पोहोचली आहे ती 13 या आकड्यावरती. तीन चेंडू समाप्तीवरती आलेत. नवीन फलंदाज रवाना झालाय किशोर. पुन्हा एकदा फटका लगावला गेला. अलॉंग द कार्पेट मध्ये ढकलून देण्याचा प्रयत्न. स्क्वेअर लेगच्या दिशेने चेंडू जातोय. सीमा रेषा पार. हा आलाय चौकार. चौकाराच्या मदतीने धावसंख्या जाऊन पोहोचते ती 17 या आकड्यावरती. 4 चेंडू समाप्तीवरती आलेत. अजूनही 2 चेंडू उर्वरित दुसऱ्या षटकातील. चार चेंडू समाप्तीवरती आले. 17 धावा स्कोर कार्ड वरती लागलेत. पुन्हा एकदा फटका खेळण्याचा प्रयत्न. अलॉंग द कार्पेट स्वतःच्याच फॉलो थ्रू मध्ये फील्ड करत असताना गोलंदाज एक धाव कंप्लीट केली आहे. एक धावेच्या मध्ये धावसंख्या जाऊन पोहोचली आहे ती 18 धावा. शेवटचा बॉल दुसऱ्या षटकातील. शेवटचा बॉल असेल. ऑन स्ट्राईक फलंदाज विराज. खोलवर टप्प्याचा चेंडू. अपील तंत्राचा वापर आणि फलंदाज बाद. परतावा लागेल विराज या फलंदाजाला. सफलता घेत असताना गोलंदाज दुसऱ्या षटकाला झाली ते समाप्ती आणि संघाची धावसंख्या जाऊन पोहोचली आहे ती 3 बाद 18 या आकड्यावरती. अठरा धावा. नवीन फलंदाज रवाना होतोय आदित्य आणि अंधट संघाला विनंती असेल आपण त्वरित क्षेत्ररक्षण सजवून घ्यायचं आहे. टायमिंग लावलेलं आहे. शेवटचं षटक. 2 षटकाच्या अंती धावसंख्या लागेल स्कोर कार्ड वरती 18. सांघिक कोट्यातला तिसरा शेवटचं षटक हाताळण्यासाठी येतोय गोलंदाज विजय. त्याच्या मार्फत मागच्या मॅच मध्ये मॅन ऑफ द मॅचचं पारितोषिक घेतलं होतं. स्ट्रायकिंग वरती असेल फलंदाज किशोर. नॉन स्ट्रायकिंग वरती फलंदाज आदित्य. तसंच नेक्स्ट मॅच कडे जाऊया. कोयना विपक्ष मानवली. दोन्ही संघाचे कर्णधार उपस्थित झाले असेल ते नाणेफेकीचा कौल काढण्यासाठी यायचे आपल्याला विनंती असेल. उंच गेलाय. क्षेत्ररक्षक तैनात होणार का? नोमॅन्स लँड मध्ये चेंडू ट्रॅव्हल केलाय. 2 धावा कंप्लीट. तिसऱ्या धावेचा प्रयत्न होत नाहीये. 2 धावेच्या मध्ये धाव फलकावरती लागला गेलो. धावा 20.
नेक्स्ट मॅच कोयना विपक्ष मांडवली दोन्ही संघाचे कर्णधार या इनिंगच्या आधी आपण उपस्थित व्हायचंय. आपल्याला विनंती असेल नाणेफेकीचा गोल करण्यासाठी. जर दोन्ही कर्णधार उपस्थित झाले नाही तर 3 ओव्हरचा मॅच केली जाईल याची विनंती आहे आपल्याला, याची नोंद घ्यायची आहे. वाईड असेल वाईडच्या स्वरूपात एक अतिरिक्त बोनस धाव ऍड केली जाईल स्कोर कार्ड मध्ये. संघाची धावसंख्या जाऊन पोहोचते 21. एक चेंडू समाप्तीवरती आले, अजूनही 5 चेंडू उर्वरित आहेत. दुसरा बॉल, पुन्हा एकदा फटका काढण्याचा प्रयत्न, अकलेचा सुंदर वापर केला जातोय आणि चेंडू जातोय सीमारेषे लगत. चेंडू उचलणार, फेकी काढणार, तत्पूर्वी 2 धावा कंप्लीट आणि 2 धाव्यांच्या मदतीने धावफलक पुढे सरकेल, जाऊन पोहोचेल 23 या आकड्यावरती. 2 चेंडू समाप्तीवरती आलेत. शेवटचं षटक हाताळताना दिसतोय गोलंदाज विजय. 4 चेंडू उर्वरित आहेत. स्ट्रायकरवरती फलंदाज किशोर, नॉन स्ट्रायकेट वरती आदित्य. 3 फलंदाज झालेत बाद. तिसरा बॉल, गोलंदाज विजय पुन्हा एकदा तयार. फुलर लाईनचा बॉल, आता कोणत्याही प्रकारची धाव घेतली जात नाही. चेंडूवाला निर्धाव. 3 चेंडू समाप्तीवरती आलेत. संघाची धावसंख्या स्थिर असेल 23 या आकड्यावरती. अजूनही 3 चेंडू उर्वरित आहेत या पहिल्या इनिंग मधले. नेक्स्ट मॅच आपण जर पाहतोय कोयना विपक्ष मानवली संघ, दोन्ही संघाचे कर्णधार उपस्थित होत आहेत. यांना विनंती असेल आपण लवकरात लवकर यायचं आहे. मानवली संघाचा कर्णधार उपस्थित झालाय. कोयना संघाचा कर्णधार, आपल्याला विनंती असेल आपण लवकरात लवकर यायचं आहे. पुन्हा एकदा तीच लाईन, तीच लेंथ, सुंदररित्या वापर केला जातोय. हा चेंडूवाला पुन्हा एकदा निर्धाव. चेंडूच्या मदतीने धावसंख्या स्थिर असेल 23. 4 चेंडूचा खेळ समाप्तीवरती आलाय. अजूनही 2 चेंडू उर्वरित आहेत. तिसऱ्या षटकातली शेवटचं षटक या इनिंग मधलं, सेकंड राऊंड मधली फर्स्ट मॅच आपल्याला पाहायला मिळतीये. पुन्हा एकदा फटका सजवलाय. चेंडू जातोय सीमारेषे लगत, स्क्वेअर लेग बाउंड्रीच्या दिशेने. चेंडू आलाय सीमारेषा पार. हा आलाय किशोरच्या बॅट मधून चौकार. चौकारच्या मध्ये धावसंख्या जाऊन पोहोचते 27. 5 चेंडूंच्या अंती शेवटचा चेंडू असेल या तिसऱ्या षटकातील. या इनिंग मधला शेवटचा बॉल. 27 धावा स्कोर कार्ड वरती लागलेत. दिनेशजी सावंत साहेबांना विनंती असेल की आपण नाणेफेकीचा गोल करायचा. दोन्ही संघाचे कर्णधार इथे उपस्थित झालेत. टॉस बॉक्स खाली करायचे, प्रेक्षकांना विनंती असेल. शेवटचा बॉल, स्ट्रायकरवरती फलंदाज किशोर, गोलंदाजीसाठी विजय पुन्हा एकदा तयार. आणि फटका सजवलाय. अपरकटचा प्रयत्न, चेंडू खाली क्षेत्ररक्षक येणार पण चेंडू जातोय सीमारेषा पार. 6 धाव्यांसाठी शेवटच्या चेंडूवरती आला षटकार. 3 षटकांचा अंत झाला. 3 षटकांच्या अंती धावसंख्या जाऊन पोहोचली 33 या आकड्यावरती. आता येणारे 18 चेंडू आणि गरज असणार आहे ती 34 धावसंख्येची. मानवली संघाचा कर्णधार, आपल्याला विनंती असेल की आपण लवकरात लवकर यायचं नाणेफेकीचा कौल करण्यासाठी. कोयना संघ इथे उपस्थित झालाय.
मानेवली आणि कोयना संघ दोन्ही संघांनी नोंद घ्यायची. हा सामना संपन्न व्हायच्या आधी आपले सगळे प्लेयर आले पाहिजेत. अद्यापन जर नाही आले तर आपला सामना 3 ओव्हरचा खेळवला जाईल. सलामीची जोडी रवाना होती अंतराळ संघाकडून. विजय आणि विघ्नेश येणारे 18 चेंडू आणि 34 धावसंख्येची गरज आहे. तिथे सांगेकोटातला पहिला मॅलेंडरी पॉवर प्लेचं षटक हाताळण्यासाठी येतोय गोलंदाज प्रमोद. येणारे 18 चेंडू 34 धावसंख्येची गरज. जाऊया सामन्याकडे. 18 चेंडू 34 ची गरज असताना गोलंदाजीसाठी सज्ज होतोय गोलंदाज प्रमोद. स्ट्रायकेंडवरती फलंदाज असेल विघ्नेश. नॉन स्ट्रायकरवरती विजय. येणारे 18 चेंडू 34 ची गरज. चालू असलेला सामना सेकंड फेरीतील पहिला सामना असेल अंतर्गत विपक्ष गणेगाव. पहिला बॉल. पहिला चेंडू सुंदर लेंथ आणि लाईनचा वापर करत असताना गोलंदाज प्रमोद याच्या मार्फत पहिला चेंडू आलाय निर्धाव. पहिल्या फेरीचा विचार करायला गेलं तर किशोर या फलंदाजाच्या मार्फत शेवटच्या क्षणाला षटकार आला होता आणि संघाची धावसंख्या जाऊन पोहोचली ती 33 या आकड्यावरती. 34चा पाठलाग करायचा आहे. पहिला चेंडू निर्धाव आलाय. दुसरा चेंडू गोलंदाज पुन्हा एकदा तयार. स्ट्रायकरवरती फलंदाज विघ्नेश. आडव्या बॅटचा प्रहार करण्याचा प्रयत्न होता. पुन्हा एकदा चेंडू निर्धाव. 2 चेंडू समाप्तीवरती. 18 चेंडू 34 ची गरज होती. आता 16 चेंडू 34 ची गरज आहे. कोणत्या प्रकारचे धाव अजूनही लागली गेले नाही स्कोर कार्ड वरती. 16 चेंडू 34 ची गरज. सुंदर गोलंदाजी पाहायला मिळते गोलंदाज प्रमोदच्या मार्फत. सुंदररित्या फटका खेचला जातोय अलॉंग द कार्पेट. एक धाव कंप्लीट. दुसऱ्या धावेचा प्रयत्न होत नाहीये आणि ते एकच धावेत समाधान मानावे लागते. एक धावेच्या मध्ये संघाचं खातं केलंय ओपन. संघाची धावसंख्या जाऊन पोहोचली 3 चेंडूच्या अंती 1 या आकड्यावरती. 34 धावाचा पाठलाग करत आहे. स्ट्राईक रोटेट होत असताना फलंदाज येतील ऑन स्ट्राईक फलंदाज विजय. तसेच गोलंदाजीसाठी सज्ज आहेत गोलंदाज प्रमोद. कोयना संघ आपण नाणेफेकीचा कौल जिंकलाय. आपला डिसिजन लवकरात लवकर कळवायचा आहे. चौथा बॉल. कट करण्याचा प्रयत्न. फटका सजवला जातोय. स्क्वेअर लेग बाउंड्रीच्या दिशेने चेंडू खाली क्षेत्ररक्षक येणार. चेंडू जातोय सीमारेषे लगत. चौकाराच्या मध्ये धावसंख्या जाऊन पोहोचतीये ती 5 या आकड्यावरती. 4 चेंडूचा खेळ समाप्तीवरती आलाय. 4 चेंडूंच्या ती धावसंख्या जाऊन पोहोचली ती 5 या आकड्यावरती. 34 धावसंख्येची गरज आहे. 5 धावा लागल्या स्कोर कार्ड वरती. विजयच्या बॅट मधून चौकार आलाय. मोठे फटके खेचावे लागतील. 34 धावसंख्येचा पाठलाग करायचे. 3 षटकांचा सामना आहे. पहिल्या षटकातील 4 चेंडू समाप्तीवरती आले. धावसंख्या जाऊन पोहोचली 5. प्रमोद सुंदररित्या गोलंदाजी साकारतोय. क्षेत्ररक्षकामध्ये थोडा बदल होतोय. पाचवा बॉल. गोलंदाज पुन्हा एकदा तयार. आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न होता. प्रयत्न असफल. चेंडू आलाय पुन्हा एकदा निर्धाव. 5वा बॉल सुद्धा निर्धाव आलाय. 5 चेंडूचा खेळ समाप्तीवरती आलाय. 5 चेंडूंच्या मदतीने धावसंख्या जाऊन पोहोचली ती 5 या आकड्यावरती. शेवटचा बॉल असेल पहिल्या मॅनेंडरी पावल्याच्या षटकातील. 34चा पाठलाग करायचा आहे. 5 बनवल्यात. अजून 29 ची गरज आहे. शेवटचा बॉल. सुंदर फटका.
रिव्हर्स अटेम्प्ट केला होता. रिव्हर्सच्या अटेम्प्ट मध्ये आलाय षटकार. शेवटच्या चेंडूवरती संख्या धावसंख्या जाऊन पोहोचली आहे ती 11 या आकड्यावरती. आता समीकरण बदललंय. येणारे 12 चेंडू आणि 23 धावसंख्येची गरज. पहिल्या षटकाचा खेळ समाप्तीवरती आलाय. पहिल्या षटकाचा विचार करायला गेला तर धावसंख्या जाऊन पोहोचली ती 11. आता येणारे 12 चेंडू 23 धावसंख्येची गरज आहे. सांघिक कोट्याचा दुसरं वैयक्तिक पहिलं षटक हाताळण्यासाठी येतोय गोलंदाज धनराज. आणि स्टॅकेंडवरती फलंदाज असेल विघ्नेश. नॉन स्टॅकेंडवरती विजय, ज्याच्या मार्फत शेवटच्या चेंडूवरती षटकार आला होता. सुंदर फटकेबाजी पाहायला मिळाली. आता येणारे 12 चेंडू 23 धावसंख्येची गरज आहे. स्टॅकेंडवरती फलंदाज विघ्नेश पुन्हा एकदा तयार. धनराजच्या हाती सोपवले गोलंदाजी. सांघिक कोट्यात दुसरं षटक. पहिला बॉल गोलंदाज तयार. फटका सजवलाय, उंच गेलाय, तितक्याच ताकदीचा फटका नाही. आणि नितेश येणार स्वतः चेंडू खाली आणि फलंदाज बाद. विघ्नेशच्या पारीचा झाला अंत. पहिला अद्रा बसतोय तो अंतरड संघाला. आता येणारे 11 चेंडू 23 धावसंख्येची गरज. फलंदाज बाद झाला विघ्नेश. आता समीकरण बदललंय. 11 चेंडू 23 ची गरज आहे. 11 धावा लागले स्कोर कार्ड वरती. 34 चा पाठलाग करायचा आहे. पहिल्याच चेंडूवरती सफलता मिळली आहे गोलंदाज धनराजला. सुंदर गोलंदाजी पाहायला मिळते धनराजच्या मार्फत. नवीन फलंदाज रवाना झाले फलंदाज जय. येणारे 11 चेंडू 23 ची गरज. दुसऱ्या फेरीतील हा पहिला सामना. अंतर्गत विपक्ष गणेगाव संघाने विचार करायला गेलं तर पहिल्या फेरीत बनवल्या 33. 34चं लक्ष ठेवलंय. तसेच विचार करायला गेलं तर पहिल्या षटकात धावा आल्या होत्या त्या 11. आता दुसऱ्या षटकाला सुरुवात झाली. पहिल्या चेंडूवरती विकेट आली आहे. दुसरा चेंडू गोलंदाज पुन्हा एकदा तयार. फटका सजवण्याचा प्रयत्न. सुंदर गोलंदाजी अचूक लाईनने लेनचा वापर करत असताना गोलंदाज धनराज. हा चेंडू आलाय निर्धाव. आता समीकरण बदललं. येणारे 10 चेंडू 23 धावसंख्येची गरज आहे. विचार करायला गेलं तर 10 चेंडू 23 धावा मापक असं लक्ष ठेवलं होतं ते गणेगाव संघाने. आता त्याचा पाठलाग करताना दिसत आहेत अंतरट संघ. 10 चेंडू 23 धावसंख्येची गरज आहे. 11 बनवल्यात. पहिल्या षटकाचा विचार करायला गेला तर सुंदर फलंदाजी पाहायला मिळाली होती फलंदाज विजयच्या मार्फत. तो फलंदाज अजूनही नॉन स्ट्रायक वरती आहे. सुंदर फटका लगावला एच अँड टेकन. यष्टीरक्षक कोणतीही चुकी करत नाही. अजून एक फलंदाज होतोय बाद. दुसरा हदरा वाचला जातोय तो अंतरट संघाला. 3 चेंडू समाप्तीवरती. संघाची धावसंख्या स्थिर असेल 11 या आकड्यावरती. 9 चेंडू 23 धावसंख्येची गरज. नवीन फलंदाज रवाना होतोय फलंदाज गुरु. 9 चेंडू 23 धावसंख्येची गरज आहे. 3 चेंडूचा खेळ समाप्तीवरती आलाय. विचार करायला गेलं तर पहिल्या षटकात 11 धावा आला. तर या षटकात विचार करायला गेलं तर 3 चेंडू विकेट केले. 2 महत्वपूर्ण विकेट प्राप्त केल्यात. कोणत्याही प्रकारची धाव अजूनही खर्च केलेली नाहीये. नवीन फलंदाज असेल ऑन स्ट्राईक गुरु. त्याच्या समेत गोलंदाज धनराज. 9 चेंडू 23 धावसंख्येची गरज. 9 चेंडू 23. 11 बनवल्या. 34चा पाठलाग करायचा आहे. पुन्हा एकदा चेंडू उंच गेलाय. नो मॅन्स लँड मध्ये चेंडू होईल ट्रॅव्हल. 2 धावा केल्यात कंप्लीट. 2 धावेच्या मध्ये धाव फलक पुढे सरकेल. जाऊन पोहोचेल 13 या आकड्यावरती. आता समीकरण बदललं. येणारे 8 चेंडू 21 धावसंख्येची गरज. 4 चेंडू विकेट करत असताना 2 धावा खर्च केल्या. 2 महत्वपूर्ण विकेट त्यांनी प्राप्त केल्यात. गोलंदाज धनराज सुंदर कामगिरी करताना पाहतोय.
स्ट्राईक वरती फलंदाज गुरु, त्याच्या मार्फत 2 धावा आल्यात. अजूनही 21 धावसंख्येची गरज आहे. 8 चेंडू उर्वरित. 3 षटकांचा सामना असेल. दुसरं षटक हाताळताना दिसतोय गोलंदाज धनराज. पुन्हा एकदा खोलवर टप्प्याचा चेंडू अलॉंग द कार्पेट पर्यंत कडून देण्याचा प्रयत्न. एक धाव कंप्लीट केली जाते. एकच धाव या चेंडूवरती मिळते. एक धावेच्या मध्ये धाव फलक पुढे सरकेल, जाऊन पोहोचेल 14 या आकड्यावरती. आता येणारे 7 चेंडू 20 धावसंख्येची गरज आहे. 34 धावसंख्येचा पाठलाग करायचा. 14 बनवल्यात स्ट्रायकेटवरती. तोच फलंदाज ज्याच्या मार्फत पहिल्या षटकाच्या शेवटच्या चेंडूवरती षटकार आला होता, तो फलंदाज विजय असेल ऑन स्ट्राईक. शेवटचा बॉल. पुन्हा एकदा फटका खेचण्याचा प्रयत्न. बाउन्स चेंडू होता. षटकाला झाली इथे समाप्ती. 2 षटकांचा खेळ समाप्तीवरती आला. संघाची धावसंख्या जाऊन पोहोचली आहे 14. आता येणारे 6 चेंडू आणि 20 धावसंख्येची गरज. लवकरात लवकर क्षेत्ररक्षण सजवून घ्यायचंय. टायमिंग लागलाय. 15 मिनिटांमध्ये जर इनिंग संपली नाही तर एक प्लेअर आपला आतमध्ये घेतला जाईल, याची नोंद घ्यायची आहे. कोयना संघ, आपल्याला विनंती असेल आपला डिसिजन लवकरात लवकर कळवायचा आहे. फलंदाजी स्वीकारली आणि क्षेत्ररक्षणासाठी आमंत्रित केले मानवली संघाला. तरी हा सामना झाल्यानंतर दोन्ही संघाने आपल्या निर्णयावरती अंमलबजावणी करायची. जाऊया मैदानावरती. 2 षटकांचा खेळ समाप्तीवरती आला. संघाची धावसंख्या जाऊन पोहोचली आहे 14. आता येणारे 6 चेंडू 20 धावसंख्येची गरज आहे. स्ट्रायकेटवरती फलंदाज असेल गुरु, तसेच गोलंदाजी मार्कवरती सज्ज होतोय गोलंदाज. फटका सजावला जातो पहिल्या चेंडूवरती. चेंडू जातोय सीमारेषे लगत. एक धाव कंप्लीट आणि एका धावेच्या मदतीने धावसंख्या जाऊन पोहोचेल 15. आणि कंपल्सरी चेसिंग हा स्पर्धेचा नियम आणि ड्रेसिंग हा सुद्धा स्पर्धेचा नियम आहे. ड्रेसिंग कोड आपण फॉलो करायचा आहे. 5 चेंडू 19 धावसंख्येची गरज आहे. गोलंदाजी मार्कवरती सज्ज आहे गोलंदाज अभिजित. 5 चेंडू 19 धावा. पुन्हा एकदा रिव्हर्स अटेम्प्ट. सुंदर फटका सजवलाय. चेंडू आलाय सीमारेषा पार. हा पुन्हा एकदा पंच रिव्ह्यू घेतला जातोय. षटकार असेल आणि 6 धावांच्या मध्ये धावसंख्या जाऊन पोहोचली आहे ती 21 या आकड्यावरती. आता येणारे 4 चेंडू आणि 13 धावसंख्येची गरज आहे. अजूनही सामना संपलेला नाहीये. कोयना संघ आणि मानवली संघ दोन्ही संघाच्या कर्णधारांनी कमिटीशी संपर्क साधायचा. आपल्याला विनंती असेल. 4 चेंडू 13 धावसंख्येची गरज आहे. विजयच्या बॅटमधून पुन्हा एकदा रिव्हर्सच्या फटक्यामध्ये षटकार आलाय. हा फलंदाज सुंदररित्या कामगिरी करताना पाहतोय. 4 चेंडू 13 धावा. अजून ही गरज आहे. 21 बनवल्यात, अजूनही 13 बनवायचे आहेत. 4 चेंडू 13ची गरज. अभिजित पुन्हा एकदा तयार. पुन्हा एकदा रिव्हर्स अटेम्प्ट. चेंडू खाली क्षेत्ररक्षक येणार. चेंडू पोहोचणार तत्पूर्वी चेंडू निघून जातोय सीमारेषच्या पार. 4 धावांसाठी पुन्हा एकदा चौकार आणि चौकाराच्या मध्ये धावसंख्या जाऊन पोहोचते ती 25 या आकड्यावरती. आता येणारे 3 चेंडू आणि 9 धावसंख्येची गरज आहे. पहिल्या चेंडूवरती सिंगल धाव आली होती. त्याच्या 2 चेंडूवरती 10 धावा आल्यात. आता 3 चेंडू आणि 9 धावसंख्येची गरज आहे. 25 बनवल्यात, अजून 9 बनवायचे आहेत. कोयना संघाचा कर्णधार आणि मानवली संघाचा कर्णधार, आपल्याला विनंती असेल की आपण कमिटीशी संपर्क साधायचा आहे. 3 चेंडू 9 धावसंख्येची गरज आहे. पहिल्या 3 चेंडूवरती 11 धावा आल्यात. 20 धावसंख्येचा पाठलाग करायचा होता. 11 आल्यात, 9 बनवायचे आहेत. चौथा बॉल. अभिजित पुन्हा एकदा तयार. 3 चेंडू 9 धावा. स्ट्रायकिंगवरती फलंदाज विजय, ज्याच्या मार्फत 2 चेंडूवरती 2 मोठे फटके पाहायला मिळाले. एक षटकार, एक चौकार. 3 चेंडू 9 धावा. पुन्हा एकदा रिव्हर्स अटेम्प्ट करण्याचा प्रयत्न आता अयशस्वी ठरताना दिसतोय फलंदाज विजय.
निर्धाव चेंडू आलाय. आता समीकरण बदलले. येणारे 2 चेंडू 9 धावसंख्येची गरज. एक मोठा फटका खेचावा लागेल. अभिजित गोलंदाज पुन्हा एकदा आता याच टाकेवरती विजय. सुंदर गोलंदाजी कमबॅक करताना दिसला गोलंदाज अभिजित, ज्याच्या मार्फत बॅक टू बॅकचे 2 चेंडू निर्धाव फेकी केलेत. आता शेवटचा चेंडू असेल. एक चेंडू 9 धावसंख्येची गरज. औपचारिकता शिल्लक राहिली या सामन्यामध्ये. गणेगाव संघ विजयाच्या दिशेने वाटचाल करताना दिसतोय. यानंतर होणारा सामना कोयना विपक्ष मानिवली संघ. कोयना संघाने नाणेफेकीचा कौल जिंकत प्रथमतः निवडले फलंदाजी क्षेत्ररक्षणासाठी आमंत्रित केले मानिवली संघाला. दोन्ही संघांनी या सामन्यानंतर आपल्या निर्णयावरती अंमलबजावणी करायची आहे. शेवटचा बॉल. अभिजित पुन्हा एकदा तयार. टाक्यांवरती फलंदाज विजय. एक चेंडू 9 धावसंख्येची गरज. पुन्हा एकदा रिव्हर्स खेळलाय. चेंडू जातोय सीमारेषे लगत. कोणतीही धाव घेतली जात नाही आणि इथे विजयी होतोय तो संघ गणेगाव संघ. जिंकलेल्या संघाचे हार्दिक अभिनंदन. हरलेल्या संघाचे गोड गोड कौतुक. जाऊया नेक्स्ट मॅच कडे. कोयना विपक्ष मानिवली संघ. आपल्या संघांना विनंती असेल की आपण त्वरित आपल्या निर्णयावरती अंमलबजावणी करायची.